जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सावरे उकरण्याची पद्धत। काही ठिकाणी त्यांना दोरे बोलतात, आपल्या साईडला त्या सावरे बोलतात। आणि आज ते आम्ही सावरे पाडण्यासाठी जाणार आहोत। सावरा हा एक फल आहे, म्हणजे जे होली मातेचे झाड आपण लावतो, होली मातेचे पूजनासाठी जो झाड आणतो आणि पूजन करतो त्याला आम्ही सावर बोलतो। आणि त्या सावरीच्या झाडावर एक फल येतो, त्या सावरा बोलतात आणि काही ठिकाणी दोरे बोलतात। ती दोरे उकडण्याची पद्धत मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आमच्या बाजूला सावरीचे झाड आहे, त्या झाडावर जाणार आहोत आणि ते झाडाचे फल आणणार आहोत। कशा प्रकारे ते उकडून खाण्याची जी पद्धत आहे, अगदी जसे आपण पोपटीचा सीझन आलो पोपटी करतो, त्याच प्रकारे सावऱ्याच्या सीझन आलो आपण सावरा उकडून खातो। ती पद्धत आज तुम्हाला ही कशा प्रकारे होणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे। तर आता आपल्या बाजूला एक सावरीचं झाड आहे, तिथे जाऊया। सर्वप्रथम सावरे घेऊन येऊया, त्याची पूर्णाची रेसिपी कशा प्रकारे होणार त्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। तर आता आपण जाऊया सावरीच्या झाडावर। दीदी तयार होऊन आता मी निघणार आहोत आणि आमचे बाजूलाच आहे सावरीचे झाड तुम्हाला दाखवणार आहे। घराच्या बाजूलाच आमचे सावरीचे झाड आहे, होऊ शकता। आणि या सावरीच्या झाडावर मी सावरी भरपूर आलेले आहेत, ते पाडणार आहोत। दीदींनी सावरी पाडण्यासाठी आखरी तयार केलेले आहे, पाहू शकता। आखरीला बेचा बसवण्याचे काम चालू आहे, पाहू शकता। बेचा बसवलेला आहे आणि आता दीदींनी आखरी पकडलेली आहे। चल, इथं झाड आहे, सावरीच्या झाडावरच जाणार आहोत। दीदीने आणि मी आखरी आणलेली आहे, म्हणजे सावरी पाडण्यासाठी। आणि पाहू शकता सावरीचे झाड आणलेले आहे, पाहू शकता। घराच्या बाजूलाच सावरीचे झाड आहे आणि सावरे भरपूर आलेले आहेत। सावरे आता पाडण्याचे काम करणार आहोत। हा पाहू शकता सावरा, मी या फलाला सावरा असं बोलतो। आणि हा आहे सावरीचं झाड, या झाडावर हा फल येतो, मग दोरवा हा फल येतो। गरम पाण्यामध्ये उकळून त्यामध्ये गोले असतात, ते गोले खायचे असते आणि ते आयुर्वेदिक भरपूर असतं। तो मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहेतच। आणि या फलाच्या आतमध्ये कापूस असणे, कापसामध्ये गोले असते, तुम्हाला दाखवतो। हा या सावऱ्याच्या आतमध्ये कापूस असतो, पाहू शकता। एकदम स्मूथ कापूस आहे आणि याच्यामध्ये ते गोले असतात, ते खायचे असतात ते गोले। तर आता आपण सावरे भरपूर पाडले आहेत आणि सावरे खाण्याची टोप पण आणले आहेत, पाहू शकता। सावरे दीदी चल, दीदी सावरे सर्व पाडलेले आहेत, ते जमा करत आहेत। दाखवते, पाहू शकता। सावरा हा फल आहे आणि त्याला जमा करून टोपामध्ये तिकडे बघ, तिकडे। हा थोडे घाण्यापुरते आम्ही सावरी थोडीफार पाडलेली आहे आणि ते आता थोड्या वेळानंतर आम्ही उकडणार आहोत आणि त्याच्यामधले गोले खाणार आहोत। ही सर्व प्रक्रिया तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, पाहू शकता किती जमा झालेले आहेत ते। आम्ही आता आखरीच्या साहाय्याने सावरीच्या झाडावरून सावरे पाडले आहेत, पाहू शकता। जवळजवळ 15 ते 20 सावरीची फलं आम्ही काढलेली आहेत आणि आता घेऊन जाणार। दीदी घे, दीदी घे।
आता दीदीने पूर्ण सावरी घेतली आहेत आणि पूर्ण घरचा प्रवास. अजून भरपूर प्रमाणात सावरी वऱ्या सावरीचे फळे आलेले आहेत, पाहू शकता. कोणाला पाहिजे असेल ते आमच्या घराच्या बाजूला सावर आहे, या सावरी येऊन पाडू शकता. अजून भरपूर प्रमाणात सावरे आहेत. श्रेया दीदी सावरी घरी आणलेली आहेत, पण ते आता काविल्यानंतर उकडण्याचे काम होणार आहे. ते सावरे उकडणार. हे फलं आहे सावर आणि दोरवे पण बोलतात आम्ही, आणि सावरा पण बोलतो. आम्ही जास्त करून सावरा बोलतो. आणि हा फल आहे सावरा आहे. जुनेपासून आम्ही हा फल उकडून पाण्यामध्ये 20 ते 25 मिनटं उकडून याच्यामध्ये गोले असतात, ते गोले खाण्याचे आम्ही लहानपणी काम करत होतो. आणि आता पण पुन्हा एकदा रेसिपी करून गोले खाण्याचे आज आम्ही काम करणार आहोत. बरोबर दीदीला पण आज कशा लागतात गोले ते पाहायचे आहे. कारण वर्षातून एकदाच हा झाडावर फल येते. आणि जवळजवळ एप्रिल ते मे महिन्यामध्ये हे फळं मिळतात. मे महिन्यामध्ये तुरळक भेटतात थोड्याफार प्रमाणात. तर आता आपण रेसिपीची आता सुरुवात करूया आणि कशा प्रकारे आजची रेसिपी होते ते पाहूया. बरोबर दीदी? खाशील ना? दीदी पण गेल्या वर्षी पण दीदीने खाली होते ना, गेल्या वर्षी पण खाली होते आधी. यावर्षी पुन्हा एकदा कशी चव आहे ते पाहणार आहोत. दीदी पुन्हा एकदा सावऱ्याचे झाडे खाली गेलेले आहेत, पाहू शकता. आणि सावऱ्यापासून जो कापूस निघतो तो कापूस जमा करून खेळत आहे, पाहूया. लहानपणी जे खेळत असतो आपण तेच आता दीदी करताना दिसत आहे. दीदी कापूस खेळत आलेले आहेत, पाहू शकता. मस्त ते मजा येते. दीदीने हे कापूस आणलेला आहे आणि कापूस घेऊन ती खेळत आहे. आम्ही लहान असताना पण असेच कापूस घेऊन खेळत होतो. तर नमस्कार, आम्ही सावरे आणलेले होते. आता ती सावरे गरम पाण्यामध्ये उकलवूया आणि नंतर त्याची रेसिपी पाहूया कशा प्रकारे होणार आहे. ते उकडल्यानंतर खायचे असते. तर दीदीने सावरे घेतलेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये टाकण्यासाठी नेत आहोत. पाणी घेतलेले आहेत आणि एका साईडला पाहू शकता चुलीवर आग पेटवलेली आहे. आणि आता या पाण्यामध्ये हे सावरे टाकतो आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकायचे असते. सावरे पूर्ण पाण्यामध्ये टाकले आहे आणि हळद मीठ टाकून पुन्हा याच्यावर चुलीवर आपण सावरे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत. पाहूया आणि आग त्याला चांगल्या प्रमाणात जळत आहे. याच्यामध्ये मीठ हळद टाकून जवळजवळ 20 ते 25 मिनिटे याला उकळी आल्यानंतर ते खाण्यायोग्य होतात. नंतर आपण खाणार आहोत आणि कशा प्रकारे होणार आहेत ते पण नंतर पाहूया. 10 मिनिटे झाले आहेत. 10 मिनिटानंतर आपण पाहूया कशा प्रकारे उकळी आलेली आहे. सावऱ्यांना पूर्ण उकळ आलेला आहे. 10 मिनिटं झालेली आहेत पूर्ण. आणि अजून 10 मिनिटे आपण आगीवरच ठेवणार आहोत. कंप्लीट 20 मिनिटामध्ये पूर्ण कंप्लीट होणार आहे.
तर आपले आता 20 मिनिट पूर्ण झालेले आहेत आणि 20 मिनिटानंतर सावरे उकळून पूर्ण तयार झाले आहेत, खाण्याचे योग्य झालेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा चुलीवरून खाली टोप उतरवून 10 ते 15 मिनिटं थंड करूया. आणि थंड केल्यानंतर कशा प्रकारे आपल्या टेस्टी सावरे खाण्यासाठी टेस्ट येणार आहेत ते पाहूया. म्हणजे खाण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत. 10 मिनिटानंतर पूर्ण तयार झालेले आहेत ते समजतात लगेच. 20 मिनिट आपण उकळत्या पाण्यामध्ये सावरे ठेवले होते आणि उकळून झाल्यानंतर सावरे पूर्ण खाण्यायोग्य झालेले आहेत. आणि दीदीने एक साईडला खाण्यासाठी सुरुवात केली आहे. दीदी कसं वाटतंय? हां मस्त. दीदीला आवडले आहेत, मस्तपैकी झाले आहेत. गोले दाखव. हे पाहू शकता सावऱ्याच्या फळामध्ये असे गोले असतात आणि अशा पाकळ्या निघतात सावऱ्यामधून. त्याच्यामध्ये गोले असतात आणि खाण्यासाठी खूप पौष्टिक असते. आणि मगाशी तुम्हाला दाखवले आहेत दीदी ज्या कापूस पकडून खेळत होती तो हा कापूस होता. हा सुकल्यानंतर कापूस पूर्ण स्मूथ बनतो, तो मगाचा कापूस होता. आणि अशा प्रकारे सावराच्या आतमध्ये गोले असतात, म्हणजे शेंगदाण्याच्या साईडचे असतात आणि खाण्यासाठी पण टेस्टी असतात. मस्त आहे, मस्त. दीदी आपल्याला एक सावरा फोडून दाखवणार आहे, कशा प्रकारे असते ते आता तुम्हाला समजेलच. या प्रकारे सावरा असतो आणि एका सावऱ्यामध्ये जवळजवळ 5 पाकळे असतात. या पाहू शकता, या 2 पाकळे आहेत आणि अजून 3 पाकळे आहेत दीदीच्या हातामध्ये. या 2 पाकळे झालेले आहेत, एक साईडला ठेवतो. एक पाकळी झालेली आहे आणि अजून ह्या 2 पाकळे आहेत. म्हणजे एका सावऱ्याच्या आतमध्ये 5 पाकळे असतात आणि या अशा प्रकारे 5 पाकळे असतात. या 5 पाकळे मिळून एक सावरा जॉईन होतो. तो अशा प्रकारे आपल्या हा फल दिसतो, पाहू शकता. या 5 पाकळ्या मिळून जॉईंट होऊन त्याच्या आतमध्ये गोले असतात. तर आपण खाऊन पाहतो कशा प्रकारे झालेले आहेत. खूप टेस्टी झालेले आहेत. आणि आजची रेसिपी तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. सावरा पाडल्यानंतर 20 मिनिटं त्यांना गरम पाण्यामध्ये टाकायचे असते आणि नंतर 20 मिनिट ते 25 मिनिटामध्ये ते शिजल्यानंतर अशा प्रकारे खाण्याची रेसिपी तयार होते. आपण याला बोलतो सावरा उकडणे. आणि त्याची रेसिपी पूर्ण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. दीदीने पाणी पिण्यासाठी पण ग्लास आणलेला आहे. तर आजचा सावरा उकडण्याची रेसिपी पूर्ण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. आणि पूर्ण म्हणजे सावऱ्या पाडण्यापासून ते सावऱ्या उकडण्यापर्यंत, म्हणजे 20 मिनिटं पाण्यामध्ये उकळून तो शिजवण्यापर्यंत पूर्ण रेसिपी तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत. आणि आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय. ओके.